सत्याच्या रामायणाचं चाललेलं सत्तेचं महाभारत दाखवणारा वास्तवदर्शी आरसा. राजकारणाचं झालं वस्त्रहरण, राजकारणाचं झालं वस्त्रहरण. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांनी आयुष्यभर व्रतस्थ राहून रक्षण केलं स्वराज्याच्या राजसत्तेचं, वर्धन केलं रयतेच्या मालमत्तेचं आणि राजकारण केलं निष्कलंक नीतिमत्तेचं. नाही नाही नाही, अंध फितुरांना आणि मतलबी ढोंग्यांना कदापि थारा नाही. नाहीतर पवित्र धर्मकारण आणि शुद्ध समाजकारण जाऊन तिथे येईल स्वार्थ, कटकारस्थान, कुरघोड्या, काटशह, दंडेली, फाटाफूट आणि विश्वासघात यांनी भरलेलं फसवं सत्ताकारण. असं अजिबात होता कामा नये. एकदा विश्वास मग सजा. मुळीच गाय करू नका. श्रींच्या या हिंदवी स्वराज्यातलं हेच सरळ, रोखठोक आणि निर्मळ राजकारण. जय भवानी. घामाचे मोती पेरून मोलाचे मोती पिकवणाऱ्या बळीराजाचं हे राज्य. कष्टकरी, शेतकरी, कामगार, कलावंतांची मातृभूमी. पण त्यावर निर्दय परकीय शस्त्रांचे मर्माघाती आघात झाले आणि उसळलेल्या निरपराध रक्ताच्या कारंजांबरोबरच या भारतवर्षाची अस्मिताही खाली आली. जबरदस्त यावनी आक्रमण झालं. शेतं, घरं लुटली, जाळली गेली. कोवळी अर्भक उडवून टोचून मारण्यात आली. लेकी सुना दिवसा ढवळ्या ओढून नेल्या गेल्या. शिवरायांनी निर्माण केलं हिंदवी स्वराज्य. त्यांचे वंशज शाहूराजे यांनी सूत्र दिली पंतप्रधान पेशव्यांकडे. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी समशेरीची शिकस्त करून मराठी राज्य वाढवलं. पण दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत ते सगळं कपटी इंग्रजांच्या घशात गेलं. Hey, you bastard! Scoundrel! Get out! Out, I say! स्वातंत्र्याचं युद्ध भडकलं. क्रांतीवीरांनी पंचप्राणांची कुरवंडी केली. त्यांच्या साहसापुढे इंग्रजांचे फाशीचे दोरही लाजले. अखेर स्वातंत्र्य लक्ष्मी प्रसन्न झाली. परकीय गुलामगिरीचं जोखड भिरकावलं गेलं. भारतवर्षाची सूत्र भारतपुत्रांकडे आली. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. त्या तत्वावर देश सुविहित चालवण्यासाठी महामानवानं अर्पण केलं संविधान. माझ्या भारतवासी बंधूंनो, आता हा देश, ही भूमी आपली आहे. आपली आणि बांधवांची प्रगती साधण्यासाठी आता झटायचं. समृद्ध समाजकारण आणि निर्मळ राजकारण करायचं. त्याच राष्ट्रनिष्ठ जीवनशैलीचं हे मार्गदर्शन, हे संविधान मी राष्ट्राला समर्पित करतो. अण्णा जिंदाबाद! आणि स्वतंत्र भारतात निवडणुकांचं युग सुरू झालं. उमेदवार पुढे येऊ लागले, आपले विचार मांडू लागले, मतदान होऊ लागलं. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूनं राजकारणाला नकळत कीड लागू लागली. वारे माप आश्वासनांची खैरात होऊ लागली. मतांची शिकार करण्यासाठी सापळे लावले जाऊ लागले. कटकारस्थानं, षडयंत्र, फसवणूक सर्रास केली जाऊ लागली. धनाचे जुडगे फेकून माणसांची दिशाभूल सुरू झाली. त्यात मिसळली गुन्हेगारी, मारामारी, लाचारी, बेकारी, शिरजोरी आणि बेफिकिरी. विकासासाठी अस्तित्वात आलेली निवडणूक पाहता पाहता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर घसरली. बघा मानव, आमच्या अण्णाच तिकीट घेऊन येणार. बघितलं का, हे आणणार तिकीट. घरी आरशात तोंड तरी पाहिलंय का? कसं बघणार?
आरसा आणायला पैसे लागतात, तीच बोंब यांच्याकडं. आणि निवडणूक लढवत्यात, डिपॉझिट तर राहील का? आमच्या अण्णांकडे पैसा नसला तरी नीतिमत्ता आहे ना. एक काम करा, आमच्याकडे 24 तास मटणाची चूल मांडली आहे, त्या चुलीत घाला तुमच्या अण्णांची ती नीतिमत्ता. तिकीट काकांनाच मिळणार. नाही, उमेदवारी अण्णांकडेच येणार. नाही, मुळीच नाही. सामान्य जनतेची खरी सेवा करणाऱ्या आमच्या अण्णांकडेच उमेदवारी येणार. आणि मग नवल घडणार. सेवाभावी अण्णा तोंडावर आपटणार. उलट तुम्हीच भ्रष्ट मार्ग सोडून चांगलं राजकारण करायला पुढे या. कुत्र सुद्धा विचारणार नाही. मॅडम, निवडणुकीला लागतो छनछन गोपाळ. आणि तुमच्या अण्णाकडे ठणठण गोपाळ. विचार करा, वेळीच डोळे उघडा. हे एखाद्या देवळात जाऊन सांग, दक्षिणा दिल्याशिवाय पुजारीही ऐकणार नाही. तुम्हीच त्या भणंग अण्णाला सोडा, दाजी तुम्हाला सोन्यानं मडवतील. पार डोक्यापासून पायापर्यंत. मग डोकं ताब्यात घेतल्यावर पाय दाजींकडे जाणारच. इतका माज बरा नाही. विचार विवेक सोडून तुमची झालीत कुत्री. तोंड बंद. अशी किती जणांची तोंड बंद करून तुम्ही राजकारणाचं वस्त्रहरण करताय, सत्तेनं आंधळ होऊन. पण जे आता बोललास ना, ते तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. जागे झालेले मतदार एक ना एक दिवस त्याच पायानी तुमच्या कंबरड्यात लात घालून तुम्हाला या घाणेरड्या राजकारणातून उडवून देतील. ते बघू आमचं आम्ही. तुमचं तुम्ही नाही, नवीन पिढी दाखवून देईल. थांबायचं नाही इथं. हा, कोण थांबतंय? कोल्ह्या लांडग्यांच्या सहवासात राहण्यापेक्षा निर्मळ नेतृत्वाच्या संगतीत राहू. मग सुटायचं. आम्ही सुटतो, पण जनता सोडणार नाही. तुमचं वाटोळ होईल आणि पुढाऱ्याचं तळपट होईल. चल ग, चल चल. हा, तर अण्णासाहेब, तुम्ही या इलेक्शनकडे कसं बघता? ती एक देशाच्या वाटचालीतली पवित्र प्रक्रिया आहे. जनतेची सेवा. हा, कळलं. काका, तुम्ही? पूर्ण तयारीनिशी उतरतोय. पक्षाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सत्ता आल्यावर खोटी वाउचर्स केल्याशिवाय थांबणार नाही. अण्णा, तोंड सांभाळायचं. अरे वा, तुम्ही दोन्ही हातांनी लुटायचं, आम्ही एका तोंडानं बोलायचंय नाही. हे बघा, हे पार्टीचं कार्यालय आहे. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. या तुम्ही. काय करायचं दाजी? हे लोक इतकी वर्ष पार्टीत आहेत, त्यांना साध्या सुध्या गोष्टी माहिती असू नयेत. पण मी मात्र अगदी थोडक्यात साध्या सुध्या गोष्टी सांगतो. बोला. कॅश रेडी आहे. वाटण्याच्या वस्तू, साड्या, भांडी, धोत्र सगळी खरेदी झाली. मटन दारूचा तर महिनाभर रतीबच लावलाय. गुंड कंपनी 100% आपली आहे. आणि मुख्य म्हणजे मगाशी तुमच्या घरी वहिनी साहेबांकडं बॅग पण पोचलीये. अरे वा, असा पोचलेला माणूस पाहिजे, मग डोळे मिटून देशाची प्रगती. दाजीवाले इकडून आले, दाजीवाले तिकडून आले, दाजीवाले डोक्या बसले, दाजीवाले. अरे तिकीट घेऊन आले कोण? दाजी शिवाय आहेच कोण? तिकीट घेऊन आले कोण? दाजी शिवाय आहेच कोण? आलं रे आलं दाजीवाले, आलं रे आलं दाजीवाले, इकडून आले दाजीवाले, तिकडून आले दाजीवाले, मागून आले दाजीवाले, उडून आले दाजीवाले, आलं रे आलं दाजी आले, आलं रे आलं दाजी आले. अरे गेले रे गेले, अण्णा गेले, गेले रे गेले, काका गेले. आलं रे आलं दाजी आले, आलं रे आलं दाजी आले, आलं रे आलं दाजी आले,
आले रे आले दाजी आले आले रे आले दाजी आले दाजी आले दाजी आले आले रे आले दाजी आले ए यार गप्पा जरा आवाज झालं गप. हा ऐकू येते बोल. हा करतो हा रातच्याला येऊन भुजंकडनं पैसे घेऊन जा. हा ठेव आता. काही करून आपलं सीट आलंच पाहिजे. तुम्ही माझी माणसं आहे. तुम्हाला सगळी मुभ आहे. पैसे वाटा, दमदाटी करा, सभा उधळा, वेळ आली तर दगडफेक करा, पण लक्षात ठेवायचं दगडफेक झाल्यावर आपला एकही माणूस तिथं थांबला नाही पाहिजे. मग आम्ही उदार अंतःकरणानं त्यांना मदत देऊ. अख्खी वस्ती आपली होईल. आपल्याकडे पैशाची कमी नाही. सगळं विकत घेऊ. भुजंगराव. जी साहेब. नुसतं जी साहेब नको. फणा काढा न अख्ख्या मतदारसंघाला भुजंगासारखा इळखा घाला. चांगली सगळी हॉटेल बुक करून टाका. विरोधकांना इंचभर सुद्धा जागा मिळायला नकोय. तुम्हाला काही कमी पडणार नाही. आल का सगळं लक्षात? हा. आणि कोणी जास्त शहाणपणा केला तर माझ्या फार्म हाऊसचं तळघर आहेच तयार. कळलं. हा. मग चला लागा कामाला. चला. समाजसेवक दाजींचा विजय असो. समाजसेवक दाजींचा विजय असो. राजकारण हा पैशांचा खेळ दुहेरी अर्थानं झालाय. पैसेवाले त्या जोरावर राजकारण करतात आणि नंतर त्यातूनच वारेमाप पैसे लुटतात. धन, प्रलोभन, आश्वासन, जाती धर्माचा आधार, समाजात फूट पाडून मतं मागणं हा लोकशाहीला जडलेला फार मोठा घातक रोग आहे. त्यानं समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, प्रशासन ग्रासलंय. लोकशाहीत असे दोष जोपर्यंत आहेत, तुम्ही आम्ही जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपल्या प्राणप्रिय देशाचे आपण मारेकरीच ठरू. हो, मारेकरीच. त्या दाजीची मस्ती वाढतच चालली आहे भाऊ. परवा 4 वाजत्यात पैसे वाटले, कपडे वाटले, सायकल्या वाटले, मोबाईल, लॅपटॉप वाटले, धार्मिक सहली काढल्या. सगळा खोटा कारभार. ते त्यांचं काम करतायत. आपण आपलं करायचं. भ्रष्ट व्हायचं नाही, विकलं जायचं नाही, कोणाला फसवायचं नाही. सेवाभावाच्या बळावर मतं मागायची, सत्याचं राज्य आणण्याचा प्रयत्न करायचा. राजा हरिश्चंद्राचा जमाना गेला. आता इस हाथ से दो, इस हाथ से निकालो. भुजंगराव. हो बॅगा तयारच आहेत साहेब. मग कार्यकर्त्यांना बॅगा द्या की. मूर्ख मतदार 100-200 मतं विकतात म्हणूनच आपल्याला लाखो करोडो मिळतात. पैसे वाटपाची आपली पद्धत वापरायची. लोकांना नोटांबरोबरच स्लिपा अर्ध्या फाडून द्यायच्या. अर्ध्या फाडून? मग हे लोक तरी कुठं सरळ असतात. पैसे आपले घेऊन त्यांनी दुसऱ्याला मत दिलं तर. म्हणून अर्धे पैसे आत्ता आणि निवडून आल्यावर स्लीप जुळवून बाकीचे अर्धे. तसं झालं म्हणजे सरळ मार्गी माणसाला दागा होत नाही. आणि मंडळी, तुमच्या आमच्या आयुष्यातलं आधुनिक निवडणुकीचं बिगुल फुंकलं गेलं. फसवणुकीची रणधुमाळी माजली. दाजींनी खिसा खोलला, पाकिटं खोलली, खोके खोलले. पैसे घेऊन मत देणारे विकाऊ दाजींच्याच बाजूने बोलले. निवडणुकीच्या विजयाचं स्वप्न दाजींनी स्वार्थावर तोललं. हे आपले नेते, आपल्या देशाची दशादशा करणारे. पैशाच्या साखळ्यांनी मन आणि मतं दारात बांधली. आतापर्यंत कुरवाळली. आता गाठ थेट 5 वर्षांनी. चला, मतमोजणीला निघायला पाहिजे. मध्ये आणखी वेळ जाणार.
म्हणजे आपण तितकंसं मानत नसलो तरी देवाला नारळ फोडावाच लागणार ना. मग त्या देवाची पण भेट डायरेक्ट 5 वर्षांनीच. ऐ चला रे सगळी, तयारी झाली का? काळजीच नको. पोतभर पेढे, 15 पोती गुलाल. हाराची तर रास येऊन पडलीये. त्याच्याहून मोठा ढीग मटणाचा आहे. हा, ढोल लेझिम पथक बुक झालंय. 30-40 खोकी फटाके, 20 खोकी लिकर. यार गप्पे, ते खोकी बिकी बोलू नको ना बाबा. उगाच सगळीकडे लीक झालेल्या बातम्यांच्या फटाके फुटतात. चला आता निघायला पाहिजे. चला. अरे येऊन येऊन येणार कोण? दाजी शिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? दाजी शिवाय आहेच कोण? अण्णा, तुम्ही आलात? मतमोजणी होईपर्यंत थांबलं नाहीत? काय करणार काका? अहो जहरी असला तरी सत्तेच्या शिवपिंडीवर चढला की नागालाही नमस्कार करावाच लागतो. मी पण म्हणूनच आलोय. मनात डूक धरली तर कार्यकर्त्यांच्या जीवापर्यंत जायचा. दाजीवाले आलं रे आलं. दाजीवाले इकडून आले. दाजीवाले तिकडून आले. दाजीवाले मागून आले. दाजीवाले उडून आले. दाजीवाले आलं रे आलं. दाजी आले. आलं रे आलं. दाजी आले. अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. अण्णा काका, निवडणूक संपली, विरोध संपला. आता एकमेकाला सहकार्य करायचं. ज्याला निस्वार्थी, निर्लोभी, जनसेवेची खरी आस आहे तो निवडून यायला पाहिजे. मग तो तुम्ही असो, काका असो, नाहीतर आम्ही असो. हा एक मासा वेळेवर गाडाला लागला ना की मुख्यमंत्री पदाची खुर्ची पक्की. पण बारीक दाताचा आणि मोठ्या तोंडाचा मासा येऊ, जरा सावधच. या 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 दाजी, अभिनंदन. आबा तुमचं पण अभिनंदन. हा चला दाजी. हा, मला वाटतं वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालावा. अगदी मोकळेपणानं बोला. मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहे. पण थोडेसे आमदार कमी पडतायत. एकदम परफेक्ट. दाजीने काही सांगावंच लागत नाही. हा, पण दाजी सांगतो ते करावंच लागतं, त्यात ऍडजस्टमेंट नाही. मंत्री पदाची खुर्ची तुमची वाट बघतीये. समाज कल्याण खातं. एवढं मोठं मन घेऊन काय आम्हाला बिस्कुट द्यायला आलात का बटर? तुमचं काय म्हणणं आहे? मला इदार पाहिजे, मला इदार. पण दाजी. या पण हीच ऑफर घेऊन आता आप्पासाहेब येत आहेत. नाही नाही नाही, मान्य. तुमचं सगळं म्हणणं मान्य. पण तेवढा पाठिंबा ते तुम्ही आम्हाला किती पाठबळ देताय त्यावर अवलंबून आहे. गृहमंत्रीपद अर्थातच माझ्याकडं, आणि फक्त 5 खाती, बाकी काय नको. 5 खाती? हा, नगरविकास, महसूल, इरिगेशन, सार्वजनिक बांधकाम आमच्याकडे राहील. पालकमंत्री अर्थातच मी. सर, दाजींच्या सगळ्या आमदारांना सह्यांसाठी बोलवलंय, पण एकाचाही संपर्क होत नाहीये. काही आमदार गावी गेलेत, काही परगावी गेलेत, काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, काही यात्रेला गेलेत. एकही जण जागेवर नाही. कसं व्हायचं पाठिंब्याचं? दाजी, तुमचा प्रत्येक शब्द मी पूर्ण करीन. अरे वा, मग आम्ही का पूर्ण राहू? मानसिंगराव, अर्ध्या तासात आपले सगळे आमदार सह्यांसाठी घेऊन याच. व्हेरी गुड, वाट बघतोय. मोहिते. येस सर. बसा जरा. गृह आणि पोलीस खातं यांचे सूर जुळलेत. प्रशासनाचा धागा होऊन घेतला की 5 वर्षांची मस्त मैफिल. साहेब, आपलं म्हणणं तेच सांगतोय.
एक महत्वाची गोष्ट, रंगीत. रंगीत? हा, यापुढं तुमच्या आयुष्यात सुखाचे सगळे रंग बहरतील, पण लाल रंगाकडे तुम्ही कधी जायचं नाही, कळलं का? रेड आमच्या कार्यकर्त्यांवर कधीच करायची नाही. चला, माझी कामं सुरू होतील आणि तुम्हालाही मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीच्या बंदोबस्ताला जायचं असेल. हा, नमस्कार सर. बाबासाहेबांनी एक मत एक माणूस अशी दिशा दिली, पण वास्तव काय? ना नेते संतुष्ट, ना कार्यकर्ते समाधानी, ना सरकार भक्कम, ना मतदार आनंदी. उडत्याचा चाललाय खोलात पाय. अरे हे काय चाललंय काय? आजकाल काहीही घडतंय, कोणा वाचून कोणाचं अडतंय, मध्येच कोण कोणाला सोडतंय आणि भलत्यालाच जाऊन भिडतंय. दुर्जनाला भलं मोठं कुरण आणि सज्जनाला हकनाक मरण. राजकारणाचं झालंय वस्त्रहरण. सगळे मिळून खाण्याचं धोरण, भ्रष्टाचाराचं फुटलं धरण, राजकारणाचं झालं वस्त्रहरण. असं सगळं राजकारण लखतरांनी मढलंय, देशद्रोह्यांनीही त्याला जाळ्यात ओढलंय. आयुष्यभर मत देणाऱ्यांना शेवटी एकदाच मिळतं शरण, राजकारणाचं झालं वस्त्रहरण. हे विघ्न विनाशक श्री मंगलमूर्ती, तुझ्या चरणी आम्ही जागृततेनं मनापासून शपथ घेतो. आमची जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडू. नोटांच्या तुकड्याला भुलून शेपटी हलवणार नाही. उमेदवाराच्या दारू मटणाला हात लावणार नाही. नातीगोती, मान सन्मान, पदलालसा, भावकी, जात धर्म या दलदलीत फसणार नाही. खऱ्या सचोटीच्या सेवाभावी सक्षम उमेदवारांनाच निवडून देऊ आणि आपलं भारतवर्ष अवघ्या जगात सुसंस्कृत, संपन्न, समर्थ घडवू. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. मातृभूमीचा विकास करण्या आम्हासी द्यावे नित्य स्मरण. कधी होऊ देणार नाही राजकारणाचं वस्त्रहरण, राजकारणाचं वस्त्रहरण.